नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. मार्गशीर्ष महिना हा 13 डिसेंबर 2023 रोजी चालू झालेला आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार हा 14 डिसेंबर या दिवशी आलेला आहे. आपण मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मी व्रताची पूजा मांडणी करत असतो, उपवास करत असतो. कहाणी वाचून या व्रताची सांगता आपण ही संध्याकाळी करत असतो. आपल्या घरात सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य नांदावं यासाठी प्रत्येक महिला हे व्रत करत असते. हे व्रत स्त्री, पुरुष, महिला, कुमारिका कोणीही करू शकतं. यावर्षी 2023मध्ये मार्गशीर्ष महिन्यातील हे गुरुवारचे व्रत 5 व्रत आलेले आहेत. बघा, काही टायमाला 4 गुरुवार येतात तर काही टायमाला 5 गुरुवार येत असतात. यावर्षी 5व्या गुरुवारी अमावस्या आलेली असली तरीसुद्धा आपल्याला 5व्या गुरुवारी या व्रताची पूजा मांडणी करायची आहे, उपवास करायचा आहे आणि या व्रताचं उद्यापन हे आपल्याला 5व्या गुरुवारी करायचं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहणार आहोत की मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी स्त्रियांनी कोणत्या चुका करायच्या नाही. बघा, स्त्रियांनी जर का चुकूनही या चुका केल्या तर या व्रताचं फळ आपल्यालाही मिळणार नाही. कोणत्या चुका करू नये हे पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा. चॅनेलवर जर का तुम्ही नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा, कुठलाही व्रत वैकल्य असू द्या, उपवास असू द्या, सण किंवा सणाचं व्रत असू द्या, प्रत्येक वेळेस गुरुवारी किंवा व्रताच्या दिवशी स्त्रिया ह्या आपले केस धुवत असतात. तर आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी चुकूनही केस धुवायचे नाही. बघा, महिलांनी चुकूनही या व्रताच्या दिवशी गुरुवारी केस धुवायचे नाही. गुरुवार हा गुरुग्रहाशी संबंधित असतो. गुरुग्रह जर का आपला मजबूत असेल, गुरुग्रह जर का आपला चांगला असेल, गुरुग्रहाचं जर का आपल्याला पाठबळ असेल तर बघा, आपल्या घराची, आपल्या पतीची, आपल्या मुलांची प्रगती कोणीही थांबवू शकत नाही. या दिवशी म्हणजेच गुरुवारी जर का स्त्रियांनी केस धुतले तर बघा, लक्ष्मी आपल्यावर नाराज होऊ शकते. आपण जेही काही व्रत वैकल्य उपवास करतो या व्रताचं फळ आपल्याला मिळत नाही. कारण माता लक्ष्मी जर का नाराज झाली तर व्रताचं फळ आपल्याला कसं मिळणार बघा. तर बघा, आपल्याला चुकूनही गुरुवारी केस धुवायचे नाही. तुम्हाला जर का काही अडचणी असतील किंवा मासिक धर्म आलेला असेल, 5वा दिवस असेल आणि जर का तुम्हाला केस धुवावे लागले तर तुम्ही या गुरुवारी केस धुवू शकतात. तुम्ही जर का चुकून नॉनव्हेज खाल्लेलं असेल किंवा तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन केलेलं नसेल तर अशा वेळी तुम्ही गुरुवारी केस धुवू शकतात. केस धुताना तुम्हाला यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे. शक्यतो महिलांनी आपल्याला गुरुवारी केस धुवावं लागतील अशा गोष्टी किंवा असे कामं हे बुधवारी करूच नका. म्हणजे आपल्याला गुरुवारी केस धुवावे हे लागणार नाही. ज्यांना मासिक धर्म असेल, ज्यांना अडचण असेल, त्यांना केस धुवावं लागले तर त्या महिलांनी केस धुतले तरी चालणार आहे. आता दुसरं म्हणजे बघा, ह्या गुरुवारचं व्रत, उपवास हे कोण करू शकतं? बघा, कुमारिका करू शकतात का? महिला करू शकतात का? याचप्रमाणे पुरुष करू शकतात का? किंवा विधवा महिला हे व्रत, हे उपवास करू शकतात का? तर बघा, हे गुरुवारचं व्रत महिला करू शकतात, कुमारिका करू शकतात. त्याचप्रमाणे विधवा महिला देखील हे व्रत, उपवास करू शकतात. याचबरोबर महिलांबरोबर पुरुष देखील हे व्रत करू शकतात. महिलाच काय तर पुरुष देखील हे व्रत करू शकतात. वृद्ध महिला देखील हे व्रत करू शकतात. हे व्रत कोणीही करू शकतं. यानंतरचा पुढचा प्रश्न म्हणजे हे व्रत गरोदर महिलांनी करायचं का? उपवास प्रेग्नेंट महिलांनी करायचा का? तर बघा, गरोदर महिला हे व्रत करू शकतात. या व्रताच्या पूजेची मांडणी करू शकतात. याचबरोबर व्रताची कहाणी वाचू शकतात. संध्याकाळी नैवेद्य आरती करून या व्रताची सांगता करू शकतात. गरोदर महिलांनी, प्रेग्नेंट महिलांनी हा उपवास करायची गरज नाही बघा, जर का त्यांना डॉक्टरांनी सांगितलेलं असेल तुम्ही उपवास करू नका किंवा काही कारणास्तव त्यांना उपवास करता आले नाही तर अशा महिलांनी उपवास नाही केला तरी चालेल. त्यांनी फक्त पूजेची मांडणी करा. मार्गशीर्ष महिन्यात जेवढे गुरुवार पडतील तेवढी पूजेची मांडणी करून, तेवढ्या वेळा पूजेची मांडणी करून शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन करू शकतात. बघा, आता प्रेग्नेंट महिला म्हटल्यावर त्यांना चांगल्या पौष्टिक आहाराची गरज असते आणि जास्त आहाराची गरज असते. अशा वेळी गरोदर महिलांनी उपवास नाही केला तरी चालेल. आता ज्या महिलांना उपवास निघत असेल अशा महिलांनी हा उपवास केला तरी चालणार आहे. यानंतर मार्गशीर्ष मधल्या गुरुवारच्या व्रताची पूजेची मांडणी कधी करायची? सकाळी करायची का संध्याकाळी करायची? तर बघा, या व्रताच्या पूजेची मांडणी तुम्ही सकाळी करू शकतात, सायंकाळी देखील करू शकतात. सकाळी तुमची देवपूजा झाल्यानंतर या व्रताच्या पूजेची मांडणी तुम्ही करू शकतात. कहाणी तुम्ही वाचू शकतात. ज्यांना सकाळी या व्रताची पूजा करायला टायमिंग मिळणार नाही त्यांनी या व्रताची पूजा ही सायंकाळी केली तरी चालणार आहे. बघा, 4 वाजेनंतर तुम्ही 6, 6:30, 7 वाजेपर्यंत या व्रताच्या पूजेची मांडणी करू शकतात. कहाणी देखील वाचू शकतात.
फक्त भर दुपारी तुम्हाला या व्रताच्या पूजेची मांडणी करायची नाही आहे. 12 नंतर तुम्ही या व्रताच्या पूजेची मांडणी करू नका. बघा सकाळी तुम्ही तुमची देवपूजा झाल्यानंतर या व्रताच्या पूजेची मांडणी करू शकतात. यानंतर प्रत्येक गुरुवारी तुम्ही कलशावर वेगळा नारळ ठेवायचा का? तर बघा नाही. तुम्ही पहिल्या गुरुवारी जो नारळ ठेवणार आहात तोच नारळ तुम्ही प्रत्येक गुरुवारी कलशावर ठेवायचा आहे. यानंतर बघा आपण कलशावर जो नारळ ठेवलेला आहे हा नारळ आपण लक्ष्मी स्वरूप मानून आपण ठेवलेला असतो. आपण या नारळाला देवीचं रूप दिलेलं असतं, सजवत असतो. तर बघा काही ठिकाणी शेवटच्या गुरुवारी हा नारळ फोडला जातो. तर तुमच्याकडे जशी पद्धत असेल तसं तुम्ही करायचं आहे. बघा आपण जर का या नारळाला देवी स्वरूप मानत असेल, देवीचं रूप देत असेल तर आपण हा नारळ फोडायला नाही पाहिजे. आपण हा नारळ पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे. बघा मी देखील ह्या नारळाचं पाण्यामध्ये विसर्जन करते, कारण आपण ह्या नारळाला देवीचं रूप मानलेलं असतं आणि देवीला कसं फोडायचं असे काही विचार आपले असतील तर आपण हा नारळ पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे. यानंतर बघा आपण पहिल्या दिवशी पूजेमध्ये जे साहित्य ठेवणार आहोत, जे साहित्य ठेवलेले आहे हे साहित्य आपण पूजा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी हे साहित्य आपण व्यवस्थित उचलून ठेवायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा पुढच्या पूजेमध्ये आपण हे साहित्य वापरायचं आहे. फक्त जी फुलं, विड्याची पानं वापरलेली आहे, पत्री वापरलेली आहे, ही पत्री आपण हे सामान आपण निर्माल्यामध्ये टाकायचं आहे. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला जर का आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.